भाड्याने बोलणाऱ्या नेत्यांना आम्ही भीक घालत नाही, बोलताना माहिती घ्यायला पाहिजे होती. सूरज चव्हाण यांची लक्ष्मण हाकेंवर टीका. अजित पवारांचा राजीनामा मागण्याचा काहीही फायदा नाही, व्यवहार होऊ शकत नाही असं अधिकाऱ्यांनी सांगणं महत्त्वाचं होतं. पार्थ पवार जमीन व्यवहारावरून रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. माझ्यावर 70,000 कोटींचा आरोप झाला. माझ्या नातेवाईकांकडेही धाडी टाकल्या, पण तो त्रास मी सहन केला. सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचं वक्तव्य. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा आरोप. मात्र पॉटॅक्सीच्या सर्व्हेसाठी MMRDAने परवानगीनेच ड्रोन उडवल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. तर कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतात? मातोश्री परिसरात ड्रोननं घिरट्या घातल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सवाल. पोलिसांकडून सर्व परवानग्या घेऊनच सर्वेक्षण केल्याचा MMRDAचा दावा. सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं हे कुंभाड. भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा आरोप. नरेटिव्ह तयार करणं, भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न. रडीचा डाव खेळू नका, मैदानात या, लढा, असंही आव्हान. ठाकरेंची भीती वाटत असल्यानं त्यांच्यावर नजर ठेवण्याचा प्रकार. मातोश्री परिसरातील सुरक्षा वाढवावी, वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घ्यावी. ठाकरेंच्या सेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची मागणी. ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग गंभीर बाब. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा ट्विट करत सवाल. अभिनेता सुबोध भावेच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची उपस्थिती. भावेंच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंकडून शुभेच्छा. सत्तेची खुर्ची पाहून रंग बदलणारा आमचं हिंदुत्व नाही. काही जण सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या शेजारी बसतात. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? पुणे जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांची प्रतिक्रिया. तर पार्थच्या वडिलांनी भूमिका मांडली आहे. पार्थ भूमिका मांडणार का, या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची अजित पवारांना माहिती कशी, असा सवाल विचारलेला आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी मला टार्गेट केलं जातं, यावर असं उत्तर देताना अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. सकाळी 6 पासून रात्री 11 वाजेपर्यंत मी घराबाहेर असंही वक्तव्य केलंय. मी कधीही चुकीची गोष्ट करत नाही. माझं नाव वापरून कोणी चुकीचं काम करण्यास सांगत असल्यास अधिकाऱ्यांनी करू नये, अजित पवारांनी हे आवाहन केलेलं आहे. अजित पवारांच्या मुलाचा पराक्रम सर्वांनी पाहिलाय. एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे आपण पाहिलंय. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पार्थ पवार प्रकरणावरून निशाणा. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं, दळवींचा आरोप. गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जामीन, सरकारची नवी योजना. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा. तर सत्तेत असाल किंवा नसाल, पण चुकीचं काही केल्यास कारवाई झालीच पाहिजे. तर फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई होत नाही, पण भाजपला ज्यांचा गेम करायचा आहे त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई होते. रोहित पवारांची टीका. रोहित पवारांचे घोटाळे बाहेर काढल्यास काय होईल याचा विचार करा. रोहित पवारांना एकच सांगणं, झाकली मूठ 1.25 लाखाची. रोहित पवारांच्या पार्थ पवारांवरील आरोपांवरून गोरेंचा इशारा. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नाही. 1800 कोटींचा जमीन व्यवहार हा तुमच्या कौटुंबिक नव्हे तर सार्वजनिक विषय. पार्थ पवारांसंदर्भातील सुळेंच्या भूमिकेवर अंबादास दानवेंची टीका. पुणे जमीन प्रकरणातून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपल्याकडे चांगले वकील आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा. अजित पवारांचा पार्थ पवारांना सल्ला. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात खरेदी प्रकरणात धक्कादायक बाब समोर. अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता शीतल तेजवानींनी खरेदी खत केल्याचं उघड. तर 300 कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख खरेदी खतावर नाही. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या पूर्वीच्या आदेशांची चौकशी होणार. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती. भाजपच्या उमेदवाराचे मूळ पक्ष वेगळे. राजकीय लोकांवर प्रचंड दबाव टाकला जातोय. जागेचे व्यवहार असतील तर ते काढून पक्ष प्रवेश घडवले जातात. धमक्या देणंही सुरू. मनसेच्या अविनाश जाधवांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर घणाघात. आजची सभा तटकरेंच्या साम्राज्याला सुरुंग लावेल. जनतेला सांगितलं एकदा चुकीला माफी देऊ, पण ते आमच्या संघाशी आलं. मात्र आता शेवट करणं निश्चित आहे. महेंद्र दळवी यांची तटकरेंवर टीका करत हल्लाबोल. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून डायलॉगबाजी. ठाकरे आणि राऊतांनी चंद्रहार पाटलांना फसवलं. चंद्रहार पाटलांना उभं केलं, पण विशाल पाटलांना निवडून आणलं. शहाजी बापूंची टीका. तर चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर पाठवा, शहाजी बापूंची मागणी.
प्रताप सरनाईकांनी आदिवासींच्या जागा लाटलेल्या आहेत। येत्या 2 ते 4 दिवसात पुराव्यांसहित पत्रकार परिषद घेणार अविनाश जाधवांची माहिती। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार, बच्चू कडूंची घोषणा। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक, तर कडूंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार विखेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंच्या सुरक्षेत वाढ, विखेंची गाडी फोडा, 1 लाख रुपये देतो, बच्चू कडूंची घोषणा। राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांचा बच्चू कडूंना फोन, तुमची गाडी फोडण्यासाठी मी पण 3 लाख रुपये जाहीर करतो, असं विखेंचे समर्थक म्हणाले। तर विखेंच्या समर्थकांचं आव्हान बच्चू कडू यांनी स्वीकारलंय। चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, आमदार प्रवीण तायडेंची मागणी। बच्चू कडूंच्या वया एवढा विखेंचा अनुभव, तायडेंचा निशाणा। 30 जूनच्या आधी कर्जमाफी करणार, साताऱ्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य। नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपकडून अविनाश माळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवारांची संख्या कमी असल्याने अविनाश माळी यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी महेश गादीकर यांची निवड। महेश गादीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहेत। जरांगेंची सुपारी दिल्याच्या आरोपांनंतर सोलापुरातील काँग्रेसचा एससी सेल आक्रमक, धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करावी नाहीतर राजीनामा द्यावा, काँग्रेसचे अमोल बंगाळी यांची टीका। बीडच्या दिंद्रुडमध्ये मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक, मनोज जरांगे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी। सिंधुदुर्गात नितेश राणेंचा नागरी सत्कार, वाडी वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याच्या निर्णयामुळे राणेंचा हा सत्कार। बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी गळ्यात घातला खिळ्यांचा पट्टा। बिबट्या मानेवर हल्ला करत असल्याने असे टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं, ही कल्पना डोक्यात ठेवून महिलांनी लढवली शक्कल। नाशिकच्या मालेगावमध्ये आपत्तीपासून संरक्षणासाठी द्राक्षबागांना आच्छादन, ऊन वारा पावसामुळे द्राक्षबागांना ताडपत्रीचं आच्छादन, रोग पडू नये यासाठी शेतकऱ्यांकडून खबरदारी। पुण्याच्या शिरूरमध्ये कावळा पिंपळी गावात बिबट्यांचा हल्ल्यामध्ये वाढ, गावकऱ्यांकडून पिंजरे लावण्याची मागणी, वनविभागाने रेस्क्यू टीम तयार करण्याचीही गावकऱ्यांची मागणी। पुणे गेल्या 3 दिवसांपासून तापमानात घट, त्यामुळे पुण्यात गारठा वाढलाय। पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता। विलेपार्लेच्या एसबी रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, एसबी रोडच्या मध्यभागी अनेक दिवसांपासून खड्डा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडून खड्ड्यांचा फोटो ट्विट करत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। धुळ्यात 22 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न, माजी आमदार फारुख शहांकडून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, मंत्री माणिकराव कोकाटे यांची या विवाह सोहळ्याला भेट।